राजसाहेबांनी तिथली यादी घेऊन बोललं पाहिजे. आता राहिला प्रश्न टेंडरचा, ऑनलाईन प्रक्रियेचा. या देशामध्ये अशी प्रक्रिया ऑनलाईन टेंडरची आहे की कुठलाही कॉन्ट्रॅक्टर कुठेही जाऊन त्या ठिकाणी आपलं टेंडर भरता येतं. उद्या आरवी जर निविदा निघाली, आरवीमध्ये एखादा 300 बेडचं जे हॉस्पिटल आहे त्याचं टेंडर काढलं, तर देशातल्या कुठल्याही व्यक्तीला आरवीमध्ये येऊन ऑनलाईन टेंडर भरता येतं. गुजरातमध्ये महाराष्ट्राचे अनेक कॉन्ट्रॅक्टर ऑनलाईन टेंडर भरतात. उत्तर प्रदेशचे त्या ठिकाणी गुजरातमध्ये भरतात. महाराष्ट्राचे गुजरातमधले महाराष्ट्रामध्ये. त्यामुळं ऑनलाईन प्रक्रियेमध्ये कुठला कॉन्ट्रॅक्टर, कुठल्या राज्याचा कॉन्ट्रॅक्टर कुठं येईल याचा तुमच्या हाती बंधन नाही. ऑनलाईन प्रक्रिया यालाच म्हणतं, पारदर्शी प्रक्रिया यालाच म्हणतं की ओपन टेंडरमध्ये यावं आणि जे काही कमीत कमी रेटचे कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांना ते रेट काम मिळतं. गुणवत्तेवर भर दिला जाईल का त्यात? गुणवत्तेला भर द्यावाच लागतो. गुणवत्तेला भर द्यावाच लागतो. गुणवत्ता दिल्याशिवाय तुम्हाला त्यांचं बिल मिळत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की या राज्यातल्या कॉन्ट्रॅक्टर घेतलं का आणि त्या राज्याचं घेतलं का, महत्वाचं काय, काम वेळेत पूर्ण झालं पाहिजे, ते क्वालिटीचं झालं पाहिजे आणि त्या कामामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये दिरंगाई होणे ही जबाबदारी सरकारची आहे.